खेळायचं लय नाद विटी दांडू हा आट्या फाट्या हा कबड्डी कुस्त्या हा हेच अभ्यास आमचा जास्त. सगळ्यात जास्त काय खेळायचं? सगळ्यात जास्त कुस्त्या खेळायचो. होय. पुन्हा आता त्यावेळी आम्ही लोंपाट म्हणायचो, हा पण आता आट्यापाट्या म्हणते त्याला. आट्यापाट्या सुरफाटी. सुरफाटी तीच लोंपाट. हा आणि विटी दांडूचा खेळ आमचा लय त्यावेळी. बर. शाळेला जर चालून दोघं चौघं उशीर झाला, हा गेली शाळा खड्ड्यात. होय. तिथं झाडाखाली काय नाही लाकडाचा विटी दांडू काढायचा, हा खेळ सुरू. होय. 5 वाजल्या तिकडून पोर शाळेची आली बर का त्यांच्या पुढं आपण सुटायचं. दोघं असायचो. बर. दोघं एका बाजूला, दुसरी दोघं एका बाजूला. हा ती एक जणानं ज्याच्याकडे विटी दांडू आहे त्यानं ती कोलायचा, ती विटी त्यांनी झेलली का हा आम्ही आऊट झालो. हा आणि त्यानं परत तिथनं हाणली विटी आणि दांडूला लागली हा की आऊट होणार. ते हे असायचं ना, राज वगैरे असायचं ना, काय तर कावड असायची. कावड होती का? कावड होती असायची, का? लंगडी घालत ती कावड. कितीची असायची कावड? कावड असायची की 500, 300, 250. होय. हा बर. त्यात हारलो की मग ती लंगडी घालायची आपण. आणि ते विटीचं टिप्प किती असायचं, कसं आणायचं ते? 3 असायचं. होय. हा तुम्हाला किती जमायचं? 3 म्हणजे त्या तिन्हीतलं 2 तर 1 तर हाणणारच हो. होय. पण ते बी चांगलं 50-100 दांडूपर्यंत जायचा. आणि विटी जर हाणली तर किती लांब जाईल? विटी हांडी तर इथनं एक 100-110 फूट जायची की लांब.